ए शेकोटी बिकोटी जाऊ का बरोबर? दादा विजवली शेकोटी मी, काही काळजी करू हा. नका, मला आहे तेवढी काळजी. चालू अग ए विजया, अरे काय झालं? नको त्याला थांबू, जाऊ दे त्याला बोलत नाही थांबणार. अरे तो दुसरा कुठे गेला? टेंबा घेऊन गेलेला, आपल्याला चिमडी पोराय म्हणेला. धरला असेल आप्पानी, वटवागल्यासारखा अडकला असेल. हो, आणि धरला असेल गच्चीन आप्पानी बघलत असा. खरंच आप्पा आहे त्यामुळे बघून येतो जायचं असेल तर. मग चल मोकाड्यानं. पडताल. ए गच्चू नका करू, मारीन धक्का. तुझ्या कसं काय होऊन साऱ्या रस्त्यात काय झालं त्याला? त्याला दुसरा आज्याला याला तर आजा आपा सुट्टी देत नसतो त्याला. आपल्याला काढायला बंगाली बाबाच पाहिजे, नाहीतर सुट्टी नाही आजाला. बंगाली बाबा तुम्ही झालाय बाबा, आता काय खरं दिसत तुमच्या आप्पाचं. ए बघू सकाळचे सकाळ, नको गप्पा. चला बरोबर. देवा वाचवलंच रे, देवा वाचवलंच. मी वाचलो, पण माझा दोस्त माझा दोस्त गावला आपण तावडी. ते मला तर बरोबर बोलत होते, चकवा जाऊ नको. ऐकायला पाहिजे होतं रे, ऐकायला पाहिजे. काय काय सांगू मी त्याच्या बापाला? करायला काय सांगू रे? दोस्ताला एकदा टाकून पहा. देवा काय गेल देवा, पण माझ्या दोस्ताला वाचव, माझ्या आजाला वाचून देवा. देवा तुला 100 किलो तुपाचे लाडू देतो देवा, पण माझ्या दोस्ताला वाचव. दोस्ताला वाचव. आपा मी नाही मला काय करू नका. आपा मला काय करू नका. तू आजाच आहेस ना? नाही डोनाल्ड ट्रम्पचा. हे माझं दोस्त नाही, माझं दोस्त वाचवलं रे देवा, वाचवलं. अरे येड्या, तुला आपण धरला होता. आपण धरला होता. काय बोलतो तू? अरे किती नास काशील विजय तू. एक गायचा हिरा दिलाय आणि खुशाल मला एकटा ठेवून इकडे बोंबला हिंडा लागलायस. अरे येड्या, मी माझ्या डोळ्याने बघितलं आपण तुला धरला होता. पण ते जाऊ दे, काय बघितलं तू? ते जाऊ दे. तू इथं आला कसा ते सांग मला. कसा आलास इथं? कसा आला इथं? तू मला गायचा हिरा दिला, मी हा. हिरा खाल्ला. हा कसा आला? अरे हो की त्याच्यानंतर मला अरे येड्या, आप्पा घुसला होता, आपण तुला आणला इथपर्यंत. पण बरं इथं बी आप्पा असू शकतो. चल आपण पहिला घरला जाऊ. चल. घरी नको. मला घरी बाप कुत्र्यासारखा मारल, मुतोच तर मारल आणि परत का मुतला मंदिराचा. अबे बाबा, तुझ्या बापाचं काय खरं नाही. परत माझं मरण आहे ना, इकडे भूत तिकडे हाड. घरी काय सांगू? सांग काय माझं मंदिरात रे बाबा, मंदिरात आप्पा तुला. बरोबर आहे. तुला काय झालं तर लोक मलाच पकडणार आहेत. चल जाऊ मंदिरातच. बरं झालं वाचलंच दोस्त.
अरे कशाचं शेप बायको कसं खाल की मला बरं झाला वाचलं चल लवकर लवकर जाऊ त्या आपाचं काय भरोसा नाही चल राजा रात्री काय झालं माहितीये का अरे तो आजा आणि विजया काय काय रात्री आले रे दादाच्या शेकोटीला ते काय नाही पंजराचा आवाज येतोय लपड आहे चल पकडू आणि गेलं तसल्या अंधारात आपाच्या मळ्यात काय सांगतोय कोणात तुझ्या काल रात्री काय झालं कोणाला सांगायचं नाही आता अख्ख्या गावभर पत्कावर राव आपला. अरे खोयाचं काय मी कोणाला सांगत नाही तू कोणाला सांगू नको आणि हा काय झालं नाही असंच वागायचं समजलं चल आली बघ जोड आली बघ जवळ येऊ दे येऊ दे ना मला होय होय अरे विजया अरे सच्या राजाला आपल्याबद्दल सांगतो काय हॉस्टेलला का तू आपल्याकडे बघून नाही लागत असलं काय तू उभं काय बी मनात आणू नको चल आपल्याकडे कडे जाऊ चल आजा आजा विजया अरे या इकडे काय रे राजा काय म्हणतोस अरे मग घेतलं काय सांगात बरोबर केला होता तुम्ही मागवा काय नव्हतं तसं असंच गेलो होतो फिरायला. अरे का सच्चानं सांगितलं की मला रात्री दादाच्या शेकोटीवरनं गेला पंजाचा आवाज येतो म्हणला दादा काय असंच नाही म्हातारा झाला त्याच्या उन्हात नाही केस पिकली ऐकायचं ना राव बरं झालं वाचला नाहीतर गावला असता आप्पाच्या फेऱ्यात नाही काय तसलं नव्हतं तिथं काय विजया उगं झाला होताच वय डुगणाला पाय लावून त्या गवतातनं पळत पळत घामाघूम होऊन आम्ही बघितलंय की तुला गपला का सच्चा काय बी सांगू नको लोकांना काय तू पण आईला त्या राजाला सच्याला दाखवायला लागतं एकदा आप्पा लय टामाटामा करते ती राव जाऊ दे कुठे यांच्या नादी लागतो चल आजा रात्री कोण होतं रे कोण नव्हतं काळ तोंड्या पण ही तुझी बोबाटा करायची सवय ना बंद करण्याचं एक दिवस असं घुसन ना तुझ्यात मग समजन तुला मोन्या जातो ना तर ह्योच दांडा घालून तुझ्या टाक्यात काय तर काय हे गाबड्यानो कुठं खोल पडताय आपल्याच्या मागलच्या चिंचानी बोराण्याला होय तिकडे खायला अख्ख्या गावाला कळलं तर चालेल फक्त माझ्या बापाला कळायला नको. अरे नाही कळत खायला विजया नक्कीच बापाला कळलंय वाटतं आता काय खरं नाही मेलो आता मी बापाचाच फोन आहे. अरे दुसरं काहीतरी असेल उगं काय बी कशाला म्हणत आहे तू उचल पहिला हॅलो अण्णा बोला की कुठे बाळा बाळा अरे म्हातारा आयुष्यभर कधी आज्याशिवाय माकडाशिवाय बोललं नाही आणि आज बाळा मेलो आता इथंच आहे अण्णा तळ्याच्या कडेला बोला की ये घरी ये लवकर का हो अण्णा ये प्रसाद केलाय वाटायचाय कशाबद्दल अण्णा कशाबद्दल ये की घरी सांगतो भांडगुळा डबरी धुंड फिरतोय अंधारात ओढ्या वगळान बराबरू घालवलीस तू सगळ्या गावात नाका माझं पहिला घरी ये. तुला दाखवतो आज नाका आहेत ठीक आहे हॅलो अण्णा गप एकटं निघायचं यावेळेला नाही मागचं लय मार खाल्ला तुझ्या बापाचा पायर पाटण सोलटलं होती यावेळेला नाही अरे ऐक की हीच का मैत्री आपली मैत्री तुझ्यासोबत तुझ्या बापासोबत नाही आता मार खायला कोण मोकळं नाही निघ तू अरे ऐक की मी मायात आहे मार खाऊन झालं का ये मायात चल आई घातली 80 कुठे गेलो बाप घरी गेलो